आम्ही आज चालले मस्त भात लावायला आणि इकडं सगळे पुढं चालले, बाकीचे गेले पुढं आणि बाकीचे मागून येत आहे. तर आज भात लावायचा आपला ब्लॉग काढतोय मी आज. आणि तिकडं तुम्हाला दिसत असेल तिकडं आज रोप करून झालं आहे, काल रोप केलं. तुम्ही कालचा तो ब्लॉग बघितलाच असेल आपला भात लावायचा रोप करायचा. आणि काल खूप पाऊस पण होता आणि आज पाऊस नाही, त्यामुळे आज आपल्याला ब्लॉग नीट काढता येणार नाही. आणि काल पावसामुळं त्या कुंडीत सगळं पाणी होतं. आज जास्त नाही पाऊस, म्हणजे पाऊस उघडला आहे. काल म्हणजे ह्या टायमाला फुल पाऊस चालू होतं, कुंडींमध्ये पूर्ण पाणी तुंबलं. तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, तर तुम्ही तो ब्लॉग बघा नक्की जाऊन आपल्या चॅनलवर. आणि आजचा पण ब्लॉग बघा, तर तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. तिकडं आता तिकडून पहिले येत आहे, तुम्हाला दिसणार नाही. इकडं जवळ आलं का तेव्हा दाखवल. आपण इथं गोलू आहे आणि तिकडं धबधबे मस्त. आज दुःख नाही जास्त, त्याच्यामुळं दिसत असेल. आणि ते रस्ता क्रॉस करून बैल येत आहे, तर तुम्हाला दाखवतो. आणि इकडं खाली भात लावायला सुरुवात केली, ते पण दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ बैल आले की तुम्हाला दाखवतो खाली इकडं शेतात. हे पहा आता बैल आले इकडं मस्त भात लावायला, गाळ करायला आले. आणि इकडं रोप करायचं काम चालू आहे. ते पाता गाळ करायचं सुरू झालंय. मोटर लावा लागल, इकडे लावायला लागेल. आता लावायचंच आहे ना. काल इकडं किती पाणी होतं, इकडं काल फुल पाणी होतं. इकडून पण वाहत होतं, आज सगळं इकडं बंद झालंय पाणी. आणि आज पाऊस पण कमी झालाय. आणि इकडं मस्त आता गाळ करायचं चालू आहे. आता इकडं पाट बांधणार आहे म्हणजे पाणी जायला, तर तुम्हाला दाखवतो. इकडं फुल कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल, याच्यात हे किती पाणी भरून चाललं. तर आज पा किती पाणी चाललंय. तिकडून पण सगळ्या बाजूने आज पाणी थोडं कमी चाललंय. आणि आज मस्त बांध तिकडं करणार आहे तयार, ते आपण जाऊ तिकडं गेल्यावर दाखवतो तुम्हाला. हे पहा मस्त बाबा बैलांचं का चालू सुरू केलंय करायला. काल तुम्ही या कुंडीत बघितलं असेल किती पाणी होतं, आणि आज बघा. तेव्हा मस्त चालू इकडे गाळ करायचं. आणि हे पाट मारलाय, आता तो चिखलानी तो पॅक करायला लागणार आहे. मामा मस्त करतोय आता पॅक फुल. आपण मा एक पावडा इड होता, एक इड. बैल आलेत. आता बाबांनी घेतले परत. इकडून आता हल्लंय बाकीच्या.
किती वाजले मग? हे पहा आता इकडून एक पाडायचं आहे. आणि इकडे मस्त सगळे पावडे घेऊन उभे आहे. इकडं मामा आहे. मस्त बघू पुढं बघत राहा. पाठ पाडायचं आहे, नंतर त्याच्यानंतर गाळ करायचं काम चालू होणार आहे. आणि आता पुढं बघा हे पहा पाठ पाडायचं काम चालू आहे. तिकडं मस्त गाळ करताय, इकडं पाठ का याचं काम चालू आहे. तिकडे बाकीचं रोप चालू आहे करायचं. हे पहा आता आम्ही इकडून पाणी काढलंय खाली. तिकडं पण चालू आहे बाकीचं. तेव्हा पाणी चालू आहे काम. काय मस्त पाठ लावायचं काम चालू आहे. दगडा भात लावायचे काम चालू आहे. डबा मस्त तर झालं. इकडे बांध करायचं काम चालू आहे. इकडं इकडं मस्त पाठ लावलेत. दिसत असेल तुम्हाला आता इकडून. बाकीचे इकडं चालू आहे. काय आता इकडं झालंय एवढं करून. थोडा बांध झालाय लावून. हे पा इकडं गाळा चालू आहे आणि इकडं आपला पण चालू आहे. आणि आता पाऊस येऊ राहिला थोडा थोडा. इकडून मस्त हे बा पाणी पण निघतं इकडून. पावसाचं वातावरण झालं म्हणजे पाऊस येतोय तिकडून. इकडून आता आपली बैला येत आहे आणि फुल चिकचिक झालं. आता पाणी पण सगळीकडे बंद केलं आता. समोरून बैला येत आहे मस्त. तिकडून पण येत आहे. आणि जोराचा पाऊस पण येऊ राहिला आता. तिकडे सगळे उभे मस्त. तर रोप करायचं काम चालूच आहे अजून. मस्त बाबा चालू आहे काम. आणि पाऊस पण आला आता. आता इथून दाखवतात आता पुढं कसा पाऊस पण चालू झालाय, जोराचा येतोय. खाली पुन्हा गाळ. तिकडून पाठ करायचं काम चालू आहे, करताय आता.
मी पाहता बाबा इकडून आणतोय बैल. दाखवत आता पुढं पाऊस पण चालू झालाय थोडा थोडा. हे पहा इकडं मस्त पाट लावायचं काम चालू आहे आणि इकडं बाबाचं सुरूच अजून. फुल बगळे वेगळे येत आहे. इथून पाणी निघतंय वर चालू आहे. आणि पाऊस पण चालू झाला आणि रेनकोट घातलंय. वा पाडात एक स्विमिंग पूल झाला इकडं. स्विमिंग पूल झालंय. पहा मस्त बंद करून राहिलाय पाणी. वरून डायरेक्ट पाणी कसं झालंय. हे पहा इकडे मस्त आता फळी झुपली आहे. मस्त इथं सपाट करताय. आता फळी सर सर तिकडे मस्त पाठ करायचं कामच चालू आहे अजून. काय ते करू राहिले बाबा आता. येस आता इकडचं पण करतोय. आणि पाऊस चालू झाला आता रिमझिम. इकडे काम चालूच अजून. ते तोडे पाहिजे असं नाही इकडचे पट्टी पोपाचा म्हणा काढून टाकलं त्याची पोपाचा काय काढली कापून जात आहे का? पाहायला लागलं कापून जाईल तर दोन्ही कोपऱ्याला आहे. इकडे वीस गेले की नाही काढून टाक ना मग. मी पाहता एवढं तिकडे भात लावायला सुरुवात केली. गेला इकडे बाकी आणि तिकडे रोप करायचं काम चालूच आहे अजून. आता पाहता हे आता इकडे सिफाट करून घेतला. पुढं बघू आपण आता. त्या बाबा नाही ना नीट बसत. बाबालाच करू दे थांब. पाठ करा लागल. हे पहा मस्त फळणी गाळा करायचं काम चालू आहे. इकडं भात लावायचं काम चालू आहे. आता काळ भाऊ झालं त्याचं चिडावर चिडावर गाळ करेल.
आता बैल येत आहे तिकडून. बाजू रे काय झालं तर बसायचं. घे ना पावडा घे ना बरोबर पावडा घे रे हा कोणता एवढं एक मिनिट बोटाचा काय संबंध काही नाही चावला म्हणजे माशी दिली घरी जाऊ का वाढून ठेवलं घरी मला काम लावलं मी खायचं नाही असं मी येणारच नाही भात लावायला तर आम्हाला बाळ हे करावं लागेल आता पोळ्या घालायला लागतील तुम्ही बी अशी आज सरळ घ्यायची सगळ्यांनी वा मस्त आता चालू आहे. अरे हे कोण असं आपण बांध घालेले बाई तिकडे काय करत नाही येत आहे पाणी इकडे हे बा मस्त फळीचं काम चालू आहे. एवढं गॅस तिकडं लागेल मध्ये आडवा घालतं का इकडे काल आता चालू आहे इकडं भात लावू. राजा ना बा चालू आहे मस्त. हे बा मस्त चालू आहे. बैलांचं मस्त फळीने काम चालू आहे माती ओढायचं. आता पाणी थोडं थांबलंय. तिकडून दिलंय पाणी काढून आता काय चालू झालं आता परत महिलांचं काम. तर पुन्हा गावात तिकडे लोटू राहिले. अरे किती वाजले मी काय असं सांगतोय आता तिकडून पण येत आहे परत बैल.
लावित असं दादा नंतर मी पुन्हा मस्त हे इकडं मस्त चालू आहे सगळ्यांचे बांध पाठ करायचे काम तिकडं वर भात लावताय पहिलं आहे लाथ आणायची ना मग पाणी काढून दिले किंवा तिकडे रोप करताय मस्त सगळे बोलू पावडा आहे का तुझ्याकडे तिकडे रोप करायचं काम चालू आहे बघू पहिले इकडे आले आता तिकडे वर पण चालू आहे हे पहा इकडं आता पाणी काढायचं काम चालू आहे तिथून पाणी येते खरमेन फणस लागल थोडा थोडा इथून काढायचं आहे इकडचं पण करायचं आहे आता इकडं लावायला सुरुवात करणार आहे भात लावायला आता ते बाकीचे आणता इकडून तिकडून रोप मग इकडं लावणार सुरू करतील येईवर तरी काढावं लागेल ते पाण्याचा मार्ग आहे तिकडून असं आणायचं इकडं तिकडे नाही इडवर काढून म्हणजे पुढे बघत राहा मग आता रोप आणतील तेव्हा लावतील ना तेव्हा दाखवतो आपण एक बैलांचे शॉट घेऊन टाकू थोडेसे आता इकडे सगळं गाव ओढून आणतील हे पहा आता इकडं आले तिकडून पाणी बैल टन मारतील आता आणि पाऊस पण चालू झालाय आता बैल आता पुढे डायरेक्ट भात लावताना सुरू करतील तेव्हा दाखवतो हे पाहता इकडून पाठ खणत चालले पाणी सगळं आता त्या तिकडे काढायला आणि आता फळी पण सोडायचं झालंय काम आता फळीचं तिकडून कापतोय इकडून झालं पाठ करून आणि तिकडं मस्त ते फळी सोडताय दिसत असत फळी सोडून राहिले बाबा
पुढं दाखवतो नंतर. तर आता मामी मस्त भाताचे रोप आणती. तर भाताचे रोप आणायचे काम करतात. गुळ टाकून दे. नंतर बाकीचे कोण ते कोणते कुडावर इकडे नाही थोडा इकडेच घ्या बरं का बांधली इकडेच टाका लागेल याला इकडं काय नाही ना पाऊस पण आला आता. हा मग काय नाही नीट एकच करायची का तिडावर फक्त तो सरळ घाला लागेल. तेव्हा बैल आता थांबवले त्यांना. कोणचा हा बांध सरळ का इकडे नाही टाकायचं. पाणी राहतंय ना तो टाकायला लागेल ना तिडं तर आता फेकताय मस्त रोप एक टाकायचं तिडं ना सरळ नेऊ लावायला. थांबा नागरेल नाही तर टाकून घेऊ ना. नको नको येईल ना बाबा. अहो हे आडवा आडवा तो बी पावडा आण ना आपण दोघ करून घेऊ. ते तिकडे तो तिकडं ए बुटे पावडा फेकायचंय इकडं. होऊन जा पाहिजे तेच ना पटापट. आता काय लावायचंच आहे फक्त माणसाला काही पुढं भातला एवढे असे बसतील का डायरेक्ट तिकडे न्यायला. सगळीकडे आता टाकले रोप. ते तिकडून बाकीचे घेऊन येत आहे. ते आता इकडे बांधतात दोघं. अरे पप्पाला तासू दे. आता आणताय मस्त तिकडून पाटीलमध्ये रोप. तो बांधावर पोळीवर होय. बेडवरचा इकडं गाव आहे. हा, आता इकडं बांध कोरेचं काम करताय मामा. ते पाटाला पाणी तिकडे जाईल बरं आहे असं. तेव्हा तिकडं चालू झालं. तिकडं चालू झालं काम बैलांचं. बा. वरून करून घेईन मग उभा पाहता काय नाही राहील नाही एक माणूस तिकडे पुढे बघू आता आपण. ते पाता लावायला सुरुवात केली आहे. हे पाहता काही माझ्या अडचण तपास नाही थोडं सुरू झालं. मध्ये मध्ये टोकला नको घालू तुला. चल तेव्हा भात लावायला सुरुवात झाली आता. हे पहा इकडं आता चालू झालंय भात लावायला सुरुवात केली त्यांनी. आता इकडे जोड वाहून तिकडे न्यायचे. आणि बैलांचं काम पाणी काढायला मार्ग. हे पहा इकडे फुल पाणी चालू झालं. मामा आहे मस्त इकडं. ते भात लावायचं चालू केलंय त्यांनी.
इकडे भात लावायला सुरू केलंय त्यांनी. दिसत असलं भात लावताना. वातावरण पण भारी आहे. हे बा फुलवीर भरले आज आणि तिकडं भात लावायचं काम चालू झालं आहे, सुरू आहे म्हणजे अर्धा लावून झालं आहे. आणि इकडं बाबा गाळ पण चालू करू राहिला एका साईडला. आणि पाऊस पण जोराचा चालू झाला आहे आता. हे बघ इकडे सगळे आता भात लावत आहे. इकडे पण गाळा करायचं काम चालू आहे. हे पहा इकडं रोप झालंय. पहा इकडं आता त्या बांधापासून त्या बांधापर्यंत इकडेपर्यंत लावून आणलं आता भात. आता बाकी एवढं बाकी आहे. इकडं गाळ पण करायचं लगेच चालू झालंय. हे पहा तिथून पाणी दिलंय काढून. तेव्हा ऊन पडलं तर थोडंसं, आता परत पाऊस झालाय चालू. हे पहा तिकडे तो मामा मस्त बांध पॅक करतोय, पाणी फुटतंय सगळीकडं. आणि तिकडं वर पण लावायचे, तिकडं पण चालू आहे गाळ करायचं. आणि इकडं पण चालू आहे गाळ करायचं. आणि तिकडं आजी मामा ते सगळे तिकडं भात लावायचं काम चालू आहे त्यांचं. बा तिथून फोडून दिलं तेव्हा तिथून पण फुटून गेलंय पहा परत. हे बघा तिथपर्यंत आता भात लावायचं झालंय त्यांचं. आणि पाऊस पण आता पडतोय. बैलाचा नांगराने गाळ करायचं काम. बघताय ना तुम्ही सगळे, बघत राहा पुढं आपला ब्लॉग. फुल शेतात पाणी पण आहे. इकडं तिकडं पण चालू आहे पाणी. मस्त पावसात भात लावायचं सुरू आहे काम. हे पहा हे रोप तिकडे नेऊन द्यायचं होतं त्यांना, मी नेऊन दिलं. आता थोडं शूट करून घेऊ म्हटलं. आणि इकडं बैल त्यांचं झालंय, आता तिकडे भात लावायला सुरुवात करत आहे. पुढं दाखवतो तुम्हाला.
हे बा तिकडं भात लावून सगळं झालं आहे. आता इकडं लावायचं आहे म्हणजे इकडं. आणि पाऊस जोराचा चालू झाला आहे आता. आणि आपण छत्रीमध्ये लपलो इकडं मस्त. बाबाचं काम पण चालू झालं आता. खूप जोराचा पाऊस दिसत असेल तुम्हाला. पाऊस किती जोराचा पाऊस चालू आहे. आता पुढे दाखवतो थोड्या वेळाने. हे पहा वातावरण पुन्हा डोंगराचं धुक्क जात आहे आता. हे पहा बैल इथं लावलेत. आणि आता पाऊस पण थोडा उघडलाय. म्हणजे डोंगर दिसत असेल तुम्हाला. धुक्क सगळं गेलंय आता डोंगरावरचं. हळूहळू चाललंय. चालू झालं काम इकडून खरं म्हणजे खालून ह्या साईडने पाऊस येतो. शेंगा बुजायला दमका लावला दोन्ही भावांनी. कोणतीच्या कोणती उचलून ठेव. शेंगा टाकल्या माहिती त्याला पहा मस्त आता झालंय गाव. बाकीचे तिकडे जात आहे. आता सगळे भात लावायला उठत आहे. तर मामा बसले. पाऊस पण आता उघडला आहे थोडासा. तिकडून तरी येतच आहे पुढून. विहिरीत पाणी तेवढंच अजून. हे पाहता भात लावायला तिकडं पण सुरुवात करताय. आणि इकडे गाळ करायचं पण काम चालू आहे. आणि मामा परत त्या बांध करायचं काम चालू झालं. तिकडे भात लावतच आहे. त्यांचं थोडंसंच बाकी आता. आणि इकडे सगळं रोप पडलंय पाण्यातच. आणि तिकडून तो मामा घेऊन जातो आता. उचलले ते रोप आता सगळे ह्या कुंडीत न्यायचे तिकडे वाहून. ती पालदी चालली घेऊन. तिकडे रोप पण करायचं काम चालू. गाळ पुढं दाखवतो तुम्हाला नंतर. त्या तिकडं सुरू केलं लावायला. दिसत असेल तुम्हाला. इकडचं लावून झालंय. आता इकडे सुरू करताय. आणि हवा चालू असं थोडासा हवेचा पण आवाज येत असेल. गोलू मस्त इकडून वाहून आणतोय आता.
आणि दुःख पण आहे. आणि काही गावात नाही खाली उतरत आज आता. चाल ना. आता गोलू मस्त शकतोय. मामाचं बा इथून केलंय आता तिथपर्यंत गेलाय करत. गोलूने आणले आता इकडं पहिलं. आणि आता पाऊस पण उघडला आता फुल मोकळ. आता इकडं आता बैल वर चढवत आहे इकडं. तिला का पाणी आहे तुम्ही नाही. का नाही? काय? नाही कोणचे वावड खाली कांदा पैसे. हे बा भात आता सुरू केलाय लावायला. म्हणजे अर्धा झालाय थोडासा लावून. आणि आता बैल तिकडं सोडले दिसत असेल तुम्हाला. इकडे सगळ्यांचं कागद आहे. एवढं रोप बाकी अजून. चला आता मी घरी निघालोय. एवढा भात लावून झालाय. पुढे जाऊन दाखवतो. पाताही नाही घेतलंय. आता अर्ध मी केलं तर अर्ध हा करतोय. तिकडे पहा सगळे आता भात लावायला करताय. मला घरी जायचं होतं पण मी आता कॅन्सल केलंय थोडंसं जायला. आणि ऊन पण पडलंय आता. पाणी येतंय. भात लावा झालाय अर्धा इकडची कुंडी तिकडचं चालू आहे. आता मस्त ऊन झालंय पडलंय. दाखवतो आता पुढं. आला बा सूर्य दिसत असेल. आता पाण्याचा मार्ग इकडे द्यायचा आहे. पाणी तिकडे जातात सगळ्या कुंडीमध्ये. इकडे आपण काढून आता मस्त ऊन पडलंय.
इकडंच आता हे चालू आहे. इकडं सगळे भात लावत आहे. मामा तिथं बसलाय वर. फुल पाणी तुंबवलंय तिकडं शेतांमध्ये. तर ही इकडं बंद केलं. इकडं पाणी आता कमी जाईल म्हणजे इकडं. वातावरण पण छान झालं आता. आता पुढे जाऊन गेल्यावर दाखवतो तुम्हाला. नंतर आता इथपर्यंत गाळ करायचं चालू झालं इकडं आणि भात इथपर्यंत लावून आणलाय. आता हा उद्या लावणार आहे आणि आज हा अर्धापर्यंत होऊन जाईल संध्याकाळपर्यंत. आणि आता पाऊस नाही आहे. पुढं दाखवतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही इथून ते भात लावून झालं आहे म्हणजे बाकी थोडासा. तर मी आता घरी चाललो आहे आणि आपला ब्लॉग आज इथंच एंड करणार आहे. तर कसा वाटला माझा ब्लॉग बघून तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.